हेच जागा चांगली वाटून राहिली. तुला काय वाटते पंजाब भाऊ? हो, इथं जरासं साफसूफ बी आहे आणि पुढे काल इथंच केलं असं साफसूफ. तिकडे कोठ्याजवळ काली जातं, इथून आणता येते ना पाणी. आपण तिघं झालो का? बाकीचे येऊन राहिले ना पाटील भाऊ, त्या बाबाजीच्या गाडीवर बसून घेऊन येऊन राहिले. आले का पाणी घेणे? काय वाट पाहता त्याची? या लवकर पाटील भाऊ. इथंच का बाबाजी? हो, इथं करा, नाही तर मग त्या हिरीजवळ करा. इथंच चांगलं वाटून राहिलं, उंच भागावर. आणते ना शामराव पाणी. आपण 5 जणच आहे का? नाही, तो अमन आहे ना, ते पोरग, तो येईन म्हणे. तुमचं झालं म्हणजे फोन कर जा म्हणे. माघरच्या दिन्यानं ऐकलं का माहीत पुट्टी बट्टी घेऊन येते का तर तो. येईन देईन लयाने आपल्याजवळ. चला लागू कामाले. एकटाच तू उचलत होतो का मी गंज? तू काय लिहायला? ते बरोबर ठेवू लागतो. एकानं दोघं जण पकडू तर बरोबर चुलीवर गंज ठेवता येईल. बरोबर ठेव, मधामधात आला पाहिजे. नसन तर नाही जमन तर खपरेंडे घेत, खपरेंडे लाव त्याच्या खाली थोडेसे. त्याच्यात पाणी ओतून दे, गरम होत राहील. तोपर्यंत आपण कापकूप करू भाजीपाला. बाकीचे कुठे गेले का? हे दोघंचे दोघे गायब झाले. तिघही जण एक गेला, त्याच्या मग सारी सारी जाते. मा भाऊ तर मटण धुवायला गेला, पण तो बुडोबा आणि पाटील भाऊ कुठे गेले कोण जाणे. त्या बुड्याब्याचं नाव सोड. तो म्हणे मी भाजी करीन, मग आजची खाऊन पाय. असाच करून तो बुडा कोठ्यात जाऊन झोपला असन. अर्धिक बाल्टी टाकून देतो पाणी, होत राहते गरम. तोपर्यंत आपण कापकूप करू, भाजीची तयारी करू. भाकरी कोण आणणार आहे का? भाकरीचं काय झालं? भाकरीचा जिम्मा पाटील बाकडे आलता ना, तर त्याच्या घरी ते चंदा नाही काम करत का? ते करून देणार आहे भाकरी, आणि ते गरम गरम भाकरी मग घेऊन येणार आहे. चंदाचं नाव घेतलं का तेव्हा तोंडावर चमकच येते. काय का महादेव भाऊ, तू बी मजाक करतं. तू ना आणली का ते पेस्ट आणली का करून मसाला गिसाला सगळा? आणला ना, सगळं आणलं मी, थैल्यात भरून आहे ना. कांदे काऊन एवढीशे आणले? ते कांदे खासाठी आहे ना, पेस्ट करून आहे. आणखी नाही ना थैल्यात, सांबार कांदे मिरची जे पाहिजे ते आणखी नाही. पाटील भाऊ कुठे गेले? येतो म्हणे वावरातून चक्कर मारून. बाया आहे म्हणे वावरात, कापूस चाले. तर तुम्ही करा म्हणे, चालीस होती. येतो म्हणे मी. बुडोबा बुडोबा घुसला कोठ्यात, काय करून राहिला माहीत नाही. आवाज दिला तर येतो येतो म्हणे. मी येऊन गेलो. मग पाण्याचं बंधन आलं तर त्याच्यात तांदूळ टाकून देतो, भात करून घेऊ पहिले. तांदूळ धुवून आणतं का इथंच धुतं? आहे ना पाणी बकेट भर, अर्धा बकेट. आता तांदूळ धुणं होऊन जाते आणि मग आणखीन घेऊन येईन. चालशील का मोहित? त्या बुडोबाच्या वावरात ना पार्टी आहे मटणची. काय होते, आपण पोरं बाळा कुठे जपतो. मी मग आईला विचारून येतो बघ. आई माझी हो म्हणून तर येईल, नाही तर मी नाही येणार. मी येऊ का विचारायला तुला आईले? चाल मी विचारायला येतो. पद्याला विचारू का? पद्या येईन का? पण तू न तुझ्या बाबाला विचारलंय का? नक्की सांग, आपण जाऊ तर आपल्याला हाकललं नाही पाहिजे. हाकलते का बे? पोरा बाळाला कधी कोणी हाकलते का? नाही तर आपण असं सांगू, आम्हाला पंजाब काकानं सांगितलं होतं म्हणून जेवाले. कायले खोटा बोलता बे? काही ना काही लावत बसतं. नाही रे, कुछ तो प्लॅन बनाना पडेगा. जाऊ दे ना, असं सांग ना. त्या बुढे बाबाजीने सांगितलं म्हणून आपण दुकानात जात होतो, बसलेच होते त्या दिवशी. हां, हे बरोबर आहे. ते म्हणणं बरोबर आहे. आपण असंच करू आता. त्या बाबाजीला ऐकू बी कमी येते. विचारण बी तर म्हणन तर हो सांगितलं होतं म्हणून. किती वाजता चालशील? जाऊ 3 वाजता. पण माई आई हो म्हणून तर मी येईन, नाही तर मी येणार नाही. तू सांग ना, त्या बुढ्या बाबाजीने आम्हाला सांगितलं म्हणून. त्याच्याच वावरात आहे का? मग म्हणते हो तू ये. चाललो घरी, मग होमवर्क करून घेतो तोपर्यंत. नाही करत का? तुझं तर व्हाच आहे. मी थोडंसं खेळतो आणि मग जाईन घरी. मी जातो बा. मोहित्यात काही डेरिंगच नाही आहे. टाटर बागूबाईच आहे मोहित्या. चंदा, तिकडचे कामं झाले का? हो, होऊनच राहिले. काय म्हणता? तुला भाकरी घेऊन जायचं आहे ना, भाकरी झाल्या का? भाकरी करायची आहे ना, करती हूँ मैं. 1 मिनिट का काम नहीं मेरा. माझ्यासाठी एक भाकर ठेवून देजो, बाकीच्या घेऊन जाजो. एकानं होईन का? हो होते. किती खातो मी? भाकरी घ्यायला येऊन राहिले का? तुले बोलावलं घेऊन. पाटील काकाजी तर म्हणे घेऊन ये जो. आता पाहतो मग 2-3 कामं व्हायचे आणखीन. तो अमन जाणार आहे म्हणजे ना, त्याच्या बरोबर देऊन दे नाही तर. तसंच करतो. त्याच्या घरी कामाला जाईन ना, तर त्याच्या तिथंच देऊन देईन भाकरी मी.
मी येईन ना कॅम्पिंगले. तुझ्या कामं पाडून येशील का? कधी तर मी सुट्ट्या घेत नाही. घेईन सुट्ट्या 2-3 दिवसाच्या. मस्त मजा करू आपण तिथं. काय काय घ्यायला लागेल काकू जायच्या वेळेस? थंडी आहे, थंडीचं शॉल, स्वेटर, पांघराचं ब्लँकेट घ्यावं लागेल ना. आपल्याचं काय घ्यायला लागेल काकू? आपल्याचं घ्यास लागेल ना. तिथं काय भेटते ना काय नाही. तर आपल्याला कणिक, तांदूळ, डाळ, 2-3 भाजीचं, सुकं साखर, आलू, कांदे असं घेऊन जावं लागेल ना. पोरं बाळं घ्यायला लागेल का? काय माहित बा, आता सीमा घरी तर कोणते पोरं आहे नाही. शांताचं पोरग आहे, आता आणखीन अर्चीचं आहे पोरग. काय माहित बा, ते घेईन तर तू घेऊन दे जो. नाही कोणी घेईन तर मग मी मा आईले बोलावून घेईन. राहते माई पोरगी मा आईजवळ. तुझा नवरा आलाच नाही का 2 महिन्यापासून? नाही तिकडे आता त्या बँगलोरले सुरू आहे म्हणते कामं. तर ठेकेदारासोबत तिकडेच आहे. जिकडे कामं राहीन तिकडे तिकडे जावं लागते. चाल, गोष्टी नको करू, भाकरी करून घे पटकन. चालली ना करतो. आहे का पाटलीनबाई घरी? कोण वे? शांता होय का? शांता आली वाटते. या जी शांता काकू. ये शांता बस. लय दिवसाबाद आली, आज कशी काय फुरसत भेटली? फुरसत कायची? आज ते तिकडे त्याची पार्टी आहे तर थोडंसं स्वयंपाक पाणी कमी करायला लागला. म्हणलं चला त्या कॅम्पिंग विषयी बोलून घेऊ. कवा जाऊ कवा निघू. चंदा तू का उभी आहे? जा ना, भाकरी करायची आहे ना तुले. 2 कप चहा मान आणि भाकरी कर. जा लवकर कर लवकर. हा मेरे आका. मस्त मजा क्या स्वभावाची आहे. थंडा येते म्हणून तुम्हाला गमत बी असेल. करते बिचारी हसत खेळत काम. थोडीशी बोलते जास्त, पण चांगली आहे स्वभावाने. मी म्हणतो पोरं बाळ काही घेऊन नाही. थंडी पाण्याचं काय निघत बसता. तब्येती फब्येती पोरायच्या. ते बराबर आहे, पण त्या घरी दिव्याले पाहिले महादेव आहे आणि वरतीच्या पोराले पाहिले कोण आहे? ते ती एकटीच राहते. राहीन ना माघारी दिन्याबरोबर. राहते त्याचा दोस्तच राहतो. पाहिजे मग विचारून काय म्हणते वरची तर. थंडा येऊन राहिली का? बाबा ते तर मला खुश आहे. आताच म्हणे पोरं घेईन तर पोरीला घेऊन येईन, नाही तर मी मग आईले बोलावीन म्हणे पोरीसाठी. रविवारी निघू परवाच्या दिवशी आपण. हो, परवाच निघू. काय नाही जाऊ मग आपण. इथून बसनच जाऊ आणि तिथून पाहा लागेल मग ऑटो बिटो काही तिथे अंदर जायला. आणि एखादा किलोमीटर तर पायदळच जावं लागते अंदर मग. ठीक आहे मग भेटू आपण संध्याकाळी उद्या त्या चौकात. चाल मी जातो बा. चंदाने चहा केलाच नाही का अजून? चंदा चहा आण ना. नाही पेत मी चहा. आताच जेवण झालं. मी जातो मग नरदायन घरी. झाला भाऊ, भात झाला, भाजी झाली. अजून ते अमन तर भाकरी घेऊन आला नाही. चंदा येणार होती ना भाकरी घेऊन. पाटलीन काकूचा फोन आलता. ते म्हणे चंदा नाही येत म्हणे, अमनजवळ पाठवून देतो म्हणे. बुडोबा आलाच नाही का अजून कोट्यातून? झोपला का तिथंच? जा जा का शामराव, बोलावून बोलवून घेऊन त्याले. येऊ दे ना त्या अमनला भाकरी घेऊन. बोलावतो मग. आला रे अमन आला. हेच होय का ते पोरगं? हो हेच होय. बापू तुला रस्ता गिस्ता कसा दिसला? काकाजी मी आलो नाही विचारत. या बसा सगळेजण. पंजाब भाऊ तू काढ पत्राळ्या गितळ्या प्लेटा. मी येतो त्या बुडोबाले बोलावून. ये अमन बस.